3 ओव्हरचा मॅच आहे. मॅचला सुरुवात होत आहे. गावदेवी वैतीपाडा वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. अगदी लाईट ग्रीन जर्सी आहे गावदेवी वैतीपाडाची, ब्लू जर्सी आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगावची. ते स्क्रीनवरती अगदी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. डिबेनच्या माध्यमातून दाखवलं जात आहेत. पहिला बॉल महेश पाटीलचा ओव्हर द विकेट. ओ पहिलाच बॉल थोडा पुढे टाकलाय, बीट होत असताना पाहायला मिळतात. युवराज पहिला बॉल डॉट. महेश पाटील तयार. स्ट्राईक वरती युवराज पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटमध्ये काही बॉल येत नाहीत. संध्याकाळचं सत्र थोडीशी आता थंडी देखील जाणवू लागल्यात आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये पहा पुन्हा एकदा हा बॉल ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर हलकासा बाहेर गेला. पाठीमागे जय गावडे यांच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळालं. 2 बॉल डॉट डॉट. 4 बॉलचा खेळ अजून बाकी आहेत. स्ट्राईकला युवराज. महेश तयार. दर्जेदार स्ट्रोक खेळला, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. पाठलाग करतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकास. बॉलला थांबवलं, मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. फिल्डिंग चांगली केलंय. 2 कंप्लीट. तिसराचा प्रयत्न. तिसरी धाव कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आणि 3 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट युवराज आणि अजय मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 3. पहिला 3 बॉलचा खेळ संपला, धावा 3. स्ट्राईक वरती आता अजय भगत आपल्याला पाहायला मिळतात. महेश पाटील पुन्हा एकदा तयार. शिरगाव स्पोर्ट शिरगाव वर्सेस गावदेवी वैतीपाडा. काल एक वैतीपाडाचा संघ पुढे आलाय. 311 गावदेवी वैतीपाडा बी. आज कुठला संघ पुढे येईल या स्पर्धेमध्ये तेही पाहण्यासारखं असेल. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल इनफिल्डच्या अगदी डोक्यावरून, विकेटच्या डोक्यावरून बॉल खेळलाय. बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय, पायाने अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. वॉटरफुल. ओ त्या ठिकाणी मात्र सौरभ आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागे पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय आणि पाहता पाहता 4 धावा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. 4 धावा येतात. 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4. संध्याकाळी थोडा हवा अगदी थांबलेली असते. अशा कंडिशन मध्ये तुम्ही ज्यावेळी शेवटचा मॅच खेळताय त्यावेळी बऱ्याच काही गोष्टीवरती लक्ष वेधित केलं जात आहेत. पुढचा बॉल. अजय साडी सफल झाले, बाहेर निघाले होते. आधीच थोडं बाहेर होते, त्या गोष्टी मात्र पंचाने अगदी सांगितल्यात. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. डॉट डॉट 3 4 डॉट. पहा हा 5वा बॉल कशा प्रकारे टाकलायत. सफल झाले होते, बाहेर निघाले होते आणि योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाला सर, अमित सर आणि नितेश कदम सर हे 3 अंपास या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. लास्ट बॉल सोडून दिलाय, बाकीचं काम पंचांवरती टाकलं. पंच वळठ्यात. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. एक्स्ट्रा रन तिथे मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. बॉल फेकून झाले 5. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या अगदी बाहेर पडल्यात. खूपच बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. रन 8. लास्ट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कट करायचं होतं. पुन्हा एकदा सफल झाले, बाहेर निघाले आणि षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट होता. पहिल्या 1 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 8. टीम गावदेवी वैतीपाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत. या जावट डीजे आपण गोकुल भगत यांच्या दिशेने ऐकूयात संगीत. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. स्वतः प्रवीण पाटील, बाबू दादा उपस्थित आहेत. डिबेन लाईव्हचे नयन तांडेलाच कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. यापूर्वी राजला पाहिलं, रोहित चौधरी यांना पण पाहिलं डिबेनच्या टीम मध्ये. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज येतात चेतन पाटील. चेतनचा पहिला बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाजाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामधलं एक नाव आहे चेतन पाटील. बॅटिंगमध्ये ज्यावेळी बॅटिंग आली त्यावेळी बॅटिंग दमदार केलीत. गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं खूप चांगली कामगिरी. अनेक सारे प्रेक्षक वर्ग शिरगावच्या गावामधून देखील पाहत आहेत, वैतीपाड्याच्या गावामधून देखील पाहत आहेत. 8 धावा धावफलकावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट केलाय.
बरोबर समोर खेळलाय आणि बॉल मात्र गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. आमचे बापाचे जागेवरून रोजबाई जातोय विमान. आमचे बापाचे जागेवरून रोजबाई जातोय विमान. थँक्यू. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फोर्स केलं बॉलला, पुढे आले आणि त्याच्यानंतर बॉलला मात्र पाठवलं शेवटपर्यंत. अगदी हा बॉल कॅप्चर केला आमच्या कॅमेरामॅन नयन तांडेलनं. खूप चांगल्या पद्धतीचं कॅमेरा वर्क. धावफलकावरती धावा 14. क्लिअरिटी अगदी परफेक्टली डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ते चित्र होतं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता फसवलंय. अगदी युवराजला पुढे आले होते आणि त्यानंतर विकेट किपरची चपलाई जय गावडेची पाहायला मालित. फलंदाज युवराज बाद. बॅक टू द डगआउट गॉम. थँक्यू. पहा चेतनचा हा बॉल पडल्यानंतर थोडंसं अगदी वळालात पाठीमागे, जयच्या हातामध्ये गेलात. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न आणि थोडं कमी पडलेत तिथे पर्यंत. विकेट आला 14ला 1 विकेट. 1.3 चेंडू खेळ संपलायत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. योगेश मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटची एच आणि टेकन. जय गावडेनं झेल घेतलाय. योगेश मैदानाच्या आतमध्ये गेले आणि लगेचच माघारी परतले. आउट. एक 1.4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 14ला 2 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अडचणीमध्ये सध्या संघ सापडला. नव्याने बॅटर स्वप्नील मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील मैदानावरती आल्यात. पुढचा बॉल चेतनचा. लोअर फुलटच बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अजय पाटील. वेगानं बॉलवरती आलाय पुढे. फिल्डिंग चांगली केल्यात. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या एका धावेने पुढे गेल्या. जाऊन पोचते 15. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट बॉल 15 धावा 2 गडी बाद. ओ पुढे आले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. वा 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 वा. फोर्स केला गौतमच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. वा काय अगदी दर्जेदार स्ट्रोक खेळला होता अजय भगत अज्जू यांनी. संकट काळी उभा राहणारा खेळाडूपैकी लेख खेळाडू आहे अजय. नेहमीच वैतीपाडा संघासाठी ज्या विसंघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी तो उभा राहतो आणि मैदानावरती सध्या तो उभा राहिल्यात. 2 ओव्हरचा काही संपला. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गौतम आल्यात तिसरं षटक फेकण्यासाठी. गौतम मात्रे. पहिला बॉल गौतमचा खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. विकास आल्यात बॉलवरती. फिल्डिंग चांगली केल्यात. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा जर पाहिला तर 22. 22ला 2 विकेट. 2.1 चेंडू देखील संपलायत. पुढचा बॉल गौतमचा स्ट्राइक एंडला. अज्जू फटका खेळला. हवेमध्ये खेळला. उंच गेलाय. दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुटलाय. ओ माय गॉड. कॅच सुटलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. तिसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चौथ्या धावेचाही प्रयत्न आता होणार यातील काही शंका नाही. एक झेल बहुधा महागडे ठरताना नेहमी पाहिल्या तशा पद्धतीचा पुन्हा एकदा चित्र घडलंय. एका कॅचचं रूपांतर झालंय 4 धावेंमध्ये.
पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये हा कॅच त्या ठिकाणी सुटलाय. क्षेत्ररक्षक होता सिद्धू होता, सिद्धूच्या हातामधून झेल सुटलायत. अगदी आरामात आला होता कॅच घेण्यासाठी आणि तिथे कुठेतरी थोडी चुकी घडल्यात. चौकारांना संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 26. या 4 धावा देखील धावून पूर्ण करण्यात आल्यात. असं 2 वेळा झाल्यात, 2 वेळा त्या 4 धावा आल्यात. ज्या बाउंड्री न जाता चौकार म्हणजे ज्या धावून घेतलेल्या आहेत. 26 ला 2 विकेट. गौतम तयार, फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. आता झेल घेतला जातोय का मैदानावरती, परंतु नाही. षटकार, 6 धावा. थँक्यू. एक कॅच किती निर्णायक असते मैदानाच्या आतमध्ये ते चित्र दिसत आहेत. अजय भगत इज ऑन फायर, रेग्युलरली फायर. 32. पुण्यात लोवर फुल टच बॉल समोरच्या दिशेने फटका मात्र सजवलाय. चेतन पाटील फिल्डिंग केलंय, फेकी होताना पाहायला मिळतात. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे मात्र रनआउटच्या माध्यमातून आता विकेट जाईल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 33 ला 3 विकेट. ला 3 विकेट. 2.4 चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 2 बॉल बाकी. गौतम तयार, समोर अजय. बागपुडला गेले, पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, मात्र बॉलला नाही थांबू शकणार. चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकार. आता मी नसतो कोणाला बी, आता माझ्या समोर कोण बी असू दे. मग थोडं लेट खेळले. पहिल्यात बॉल ज्यावेळी आपल्या अगदी जवळ आला त्यानंतर लेट रिॲक्ट केलं, लेट खेळला हा फटका आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय. अशा पद्धतीचे स्ट्रोक नेहमी खेळतात अजय. लोअर फुल टच बॉल, समोर फटका सजवलाय, बाउंड्री लाईनच्या जवळ आलाय. झेल सुटलाय त्या ठिकाणी चेतनच्या हातामधून. जीवनदान मिळालाय. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 वरती समाधान व्यक्त करावं लागेल. असं वाटलं होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का, परंतु संध्याकाळचं 17 धावसंख्या 2 ने वाढल्यात. 39 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 40 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलं आहे. या मॅच मध्ये 40 धावा काय कंप्लीट होतील का, पहा ऍक्शन रिप्ले. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा कॅच घेण्याचा प्रयत्न, बॉल हातामधून निसटलात, परंतु तो एक नशीब की तो मैदानाच्या अगदी मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3 ओव्हर 39 धावा, 3 गडी बाद, 40 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहेत. चला लगेच फिल्डिंग लावा. टीम वैतीपणा पण सहकार्य करा आणि शिरगाव आपली सलामीची जोडी पाठवा. अजय भगतच्या 9 चेंडूमध्ये 27 नॉट आउट. युवराज वैती 6 मध्ये 9. योगेश वैती 0 वरती बाद. स्वप्नील भगत 2 आणि शुभम किनी 0. रन रेट 13चा एक स्ट्राईक आहे. 3 ओव्हरमध्ये 39 ला 3 विकेट. गोलंदाजाचा आपण प्रत्येकाने पाहूयात. वागण विल सतत दाखवला जातात. ऑफ साईड, ऑन साईड कशा प्रकारे बॅटिंग झाल्यात. जे षटकार आले ते ऑन साईडला अगदी आपल्याला पाहायला मिळाले 2. एक ऑफ साईडला जो सरळ आलाय. चौकार पाहायला मिळाले जे त्या 4 ज्या धावा आहेत त्या धावून काढलेल्या आहेत. 3 वेळा मात्र त्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. जगदी बरोबर लाल रेष आहेत किंवा ती तुम्हाला दाखवते, संकेत देतात की तिथे ती 4 धावा आहेत त्या 3 वेळा धावून पूर्ण केल्या आहेत. डबल साठी तुम्ही पिंक लाईन पाहू शकता. महेश पाटीलचे 1 षटक 8 धावा, विकेट नाही मिळाली. इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी होती. चेतनचं 1 षटक 13 धावा 2 विकेट, अगदी चांगली गोलंदाजी होती. पण गौतमच्या षटकामध्ये 18 धावा शेवटी आल्या, त्या कुठेतरी निर्णायक होत्या. फॉल ऑफ विकेट 14 ला 1, 14 ला 2 आणि 33 ला 3. म्हणजे जो मधल्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या रन बनल्यात ना त्या खूप महत्वाच्या आहेत, जिथे विकेट नाही गमावली. आता पाहूया काय घडणार. एक छोटंसं गाणं घेऊया डीजे गोकुल भगतच्या माध्यमातून आणि येऊयात मैदानावरती. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय.
जसं रोहितने सांगितलं सोमवारी वाघोबाचा तो मेन बॉलर आहे. रोहित वाघोबाचा मेन बॉलर सोमवारी गोलंदाजी करणार आहे. ते पण बघायचंय. चला घाई करा. जय गावडे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर महेश पाटील मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतायत. कृष्णा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा राऊत गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक फेकण्यासाठी समोर आपण पाहिलं तर जय गावडे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. टार्गेट 40 आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये. पहिला बॉल ड्राईव्ह केला. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिला बॉल खूप छान पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. बॉल अडवलाय. सुनील होते. येस सुनील होते. सुनीलची रिॲक्शन पहा. बॉल अडवल्यानंतर ते अट्रॅक्टिव्ह थोडंसं दिसलेत, परंतु बाहेर सर्व मित्रच आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दाखवावं लागतात. ते राहावं लागतं. जय गावडे स्ट्राईक एंडला. कृष्णा पुन्हा एकदा तयार. कृष्णाचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात जातानाचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी खेळून काढलाय. सुनील जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर 2 बॉल नंतर 1. काल आपण पाहिलं तर त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा बी या संघानं वैतरणा विभागातील ब ग्रुपमध्ये मात्र चांगली कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये आणि तो संघ पुढे येताना पाहायला मिळाला. आज पुन्हा गावदेवी वैतीपाडाचा संघ पुढे येतोय का एचा की शिरगाव स्पोर्ट शिरगाव या चंदनसार विभागातून पुढे येतोय हे पाहण्यासारखं असणार आहे. पहिल्या 2 बॉल नंतर धावसंख्या 1 अजून हवा आहेत. 39. चला घाई करा. जास्त वेळ घालवू नका. नाहीतर ऑर्गनायझिंग कमिटीने सांगितलं 1 प्लेयर्स तुम्हाला मध्ये घ्यावा लागेल. कारण क्रिकेटचा खेळ खेळासारखं अगदी खेळणं गरजेचंही आहे. फटका खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येतात. बॉलवरती अजू फिल्डिंग करतायत. एक सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 2 धावा. 38 धावेची अजून गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 15.20. करंट रन रेट सध्या 4.00. कृष्णा आतापर्यंत 3 बॉल फेकल्या, 2 धावा दिल्यात. डॉट सिंगल हे आतापर्यंत पाहायला मालत. फटका खेळलाय जय गावडेच्या बॅट मधून. बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. दॅट्स अ ह्यूज हिट. थँक्यू. व्हॉट अ शॉट. जय गावडेच्या बॅटमधून आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 8 धावा. अशाच पद्धतीचे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 10ची अगदी ते वरची सरासरी आहेत ती गाठायची असेल, प्रयत्न करायचे आहेत. 13च्या धावगतीने चालायचे आहेत. फटका छान खेळलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे, परंतु तो नाही थांबू शकणार. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलायत जय गावडेच्या बॅटमधून. चौकार. माझ्या गावाच्या गावदेवी गो, तुझा महिमा काय वरून गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. थँक्यू. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल अगदी पायावरती टाकलेला बॉल, त्याच्यावरती मात्र हा फटका पाहायला मिळाला. ही जय गावडेंची स्ट्रेंथ आहे. तिथे मात्र तो चांगली बॅटिंग करतोय. धाबा बनवायच्या संघासाठी तो प्रयत्न करतोय. 13 बॉलमध्ये रन करायचे 28. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. थोडं घाई करा. फक्त ही विनंती आम्ही तुम्हाला सातत्याने करतोय. आयोजन कमिटीच्या वतीनं आम्हाला सातत्याने ह्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. कारण खेळ हा खेळ सारखा होणं गरजेचं आहे. वेळेवरती सर्व काही गोष्टी होणं गरजेचं आहे. एक संघ पुढे घेऊनच यायचं आपल्याला, कारण सोमवारी मॅचेस होणार आहेत.
हलक्या हलक्या त्यानं चेंडूला मात्र आपण पाहिलं तर सॉफ्ट रननं ढकलून दिलेत. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहे. जोपर्यंत अमर बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र बरोबर 13. रिक्वायर्ड रन रेट जो होता तो 13चा होता. 13 आपण पाहिलं तर जवळपास 33चा होता आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्टर फर्स्ट ओव्हर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव 13 विदाउट लॉस. गावदेवी वैतेपाडा संघ होता 8-5 धावेने सध्या शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ पुढे आहे या पहिल्या षटकामध्ये. या जावडीचे गोकुळकडे एक हलकंसं संगीत ऐकूयात आणि मॅनहॅटन चार्ट जरी पाहिलात तर तिथेही काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थँक्यू. 12 मध्ये 27 धावेची गरज. जय गावडेने आतापर्यंत 5-12 बनवल्यात. टीमची धावसंख्या 13. 12-27. युवराज समोर आपण पाहिलं तर जय गावडे स्ट्राईक इनला. वेगवान बॉल टाकलाय. बॅटची अगदी कडा घेऊन बॉल पाठीमागे चाललाय. वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी धावतायत. शुभम किनी एसके तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 15. अगदी कंडिशन माहीत आहेत काय अगदी कुठली पोझिशन मध्ये खेळायचं खेळ करायचे आहेत त्या गोष्टी मैदानावरती जाणतायत. प्रेक्षक वर्ग अजून या मॅचकडे पाहतायत कारण प्रेक्षकांना पाहायची ही मॅच शेवटपर्यंत कोण संघ जिंकणार कोण सोमवारी या मैदानावरती येणार याकडे प्रेक्षकांचंही लक्ष लागलंय. येणार 11 बॉलमध्ये रन करायचे 25. पाठलाग करायचं होतं 40 धावेचा. 11 बॉलमध्ये 25 धावेची गरज. युवराज वैती गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती जय गावडे शांत संयमी आक्रमक सर्व काही गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि तो त्याने केला आतापर्यंत दाखवलाय. फटका खेळलाय. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. थांबलाय बॉल. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. बैठक स्ट्रोक तर लगावण्याचा प्रयत्न केला परंतु 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत. रोहिदास भगत जोपर्यंत बॉलचा पाठलाग करत होते तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 17. पहा पुन्हा ॲक्शन रिप्ले. शॉट फायलिंगला रोहिदासजी भगत होते. बॉल ज्यावेळी त्यांना माहीत पडलं की तिथे थांबणार आहे त्यावेळी ते धावत सुटले आणि इतक्या वेगानं बॉलवरती पोहोचले. बॉलची फेकी केली. 2 धाब्यांवरती समाधान. चला फिल्डिंग लावा. विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या 17 कारण इथे आम्हालाही अलर्ट केलं जात आहेत. आयोजन कमिटीचे मेंबर्स दर्शवत आहेत सामना वेळेवरती कंप्लीट होणं गरजेचं आहे त्यामुळे त्या गोष्टी आपण अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. 10 बॉलमध्ये रन करायच्या 23. पुढचा बॉल. फटका तर खेळलाय. कडक खेळलाय. कडक बेधडक जय गावडेच्या बॅट मधून आलाय षटकार 6. बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. थँक्यू परफेक्ट हिट. जय गावडेचा अगदी आवडता फटका त्याने केलाय. स्लॉग हिट केलाय आणि षटकारामध्ये तकदील करत असताना धावसंख्या 23. समीकरण देखील आपण पाहूयात. 9 चेंडूमध्ये 17 धावेची गरज आहे. 9-17 वाला मॅच आहेत. गावदेवी वैतीपाडा वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. वाघोबा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा वाघोबा ग्रुप चषक सफल झाले. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु पाठीमागे हरी चौधरी यांच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉल आल्यात. येणारे बॉल शिल्लक आहे ते मात्र 8 बॉलमध्ये रन करायचे तर अजून 17. आठ 17. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 7 बॉल 17 धावेची गरज आहे परंतु जय गावडे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत महेश पाटील आहेत तोपर्यंत काही गोष्टी घडू शकतात. सफळ येथे एक स्पर्धा सुरू आहेत. उज्ज्वल क्रिकेट संघ मथाने आयोजित त्या स्पर्धेमध्ये याच परिसरातील याच गावातील असलेला श्रीराम क्रिकेट क्लबचा संघ त्या ठिकाणी क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एका भन्नाट फॉर्म मध्ये सध्या दिसतोय श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी आणि उज्ज्वल संघ मथाने यांच्या स्पर्धेमध्ये आज क्वालिफाय झाल्यात. त्यांचं अभिनंदन असणार आहे. 7-17.
7-17 फटका समोरच्या दिशेने मात्र खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक आहेत कृष्णा, फिल्डिंग केलेत. एका धावेवरती समाधान. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये रन करायच्या 16. शेवटी रन तिथे शिरगावच्याही गोलंदाजाकडून आल्या होत्या. आता इथेही शेवटी 16 रन बनवायच्या 6 बॉलमध्ये. भरपूर काही गोष्टीवरती चर्चा केली जात आहेत. फक्त एक गोष्ट एकत्र येऊ नका, आपला गोलंदाज आपण लगेचच गोलंदाजी ट्रॅकवरती घेऊन यात. समीकरण पहा, 6 बॉल 16 धावेची गरज. वाजणार हाय फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. 6 बॉलमध्ये 16 धावेची गरज. आफ्टर 2 ओव्हर शिरगाव स्पोर्ट शिरगाव 24 धावा, गावदेवी वैतीपाडा 21. इथेही गावदेवी वैतीपाडा संघ मागे आहे अजून. शिरगाव संघ पुढे दिसतोय. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल पद्मनजी पाटील, उमेश पाटील, प्रकाश भगत असतील, अमर पाटील, विश्वास किनी, प्रेमनाथजी वैती, योगेश पाटील, अनंत पाटील, ज्ञानेश्वर गावड, राजेश पाटील, हितेंद्र किनी, महेश पाटील असतील, योगेश किनी, निवृत्ती किनी, सिद्धेश किनी, रोहित किनी, दुर्गेश पाटील आणि संपूर्ण वाघोबा ग्रुप चषक कसराळीचे ऑर्गनायझर या सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. 2 दिवस आपण जी समालोचन करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त करून दिलीत त्याबद्दल विशेषतः आपल्या सर्वांचा मनापासून आभार आहेत. मॅचकडे जाऊयात. 6 बॉल 16 धावेची गरज आहेत. रोहन मैदानावरती आलेले आहेत. रोहन समोर आता शेवटचे 6 बॉल. समोर जय गावडे. प्रत्युत्तर द्यायचं आहे जयलाही. पहिला बॉल खेळलाय, भिरकावला चेंडू मात्र चला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आला. ओ माय गॉड, एक मिस्टेक या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकतायत. अजय भगत, अज्जूच्या हातामधून झालं ही मिस्टेक. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. ओ माय गॉड, पहा हा पुन्हा एकदा फटका खेळला होता. जयनं आरामात इथं फिल्डिंग करण्यासाठी अगदी 2 पायांच्या मधून गेलाय. चौकार आलाय. 5-12. शिरगाव म्हणतात बाबा 1-2 तरी असे मारा की जे सिक्सर मारा आणि मॅच जिंकवणारे मारा. 5-12 वाला मॅच मैदानावरती रंगलाय. 12 मध्ये 27 धावा जय गावडेनं बनवल्या आहेत. तो सध्या स्ट्राईक एंडला आहेत. सर्व काही दारोमदार त्या 2 खेळाडूंवरती आहेत. जय आणि महेशची A1 जोडी सध्या मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. 5-12. फटका खेळलाय. यॉर्कर लेनचा बॉल होता. समोरच्या दिशेने मात्र हिट करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक अमर आलात बॉलवरती. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झालाय त्या ठिकाणी 2. ओ माय गॉड, 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 3री धाव. काय घडतंय, काय बिघडतंय, घडलंय बिघडलंय. या मॅच मध्ये भरपूर काही बिघडलंय. एकदा का वेळ बदलली, एकदा का खेळ बदलला की भरपूर जणांचं सर्व काही बदलतं. आता काही जणांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य स्माईल पण आलाय. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर स्माईल नव्हती पण आता ती स्माईल आलाय. 4 बॉल मध्ये रन करायचे 9 वाला मॅच आहे. 9 थोडे धडपण वाढवणारा मॅच आहे. बरेच जण हसल्यात, काही जण टेन्शन मध्ये होते ते आता हसल्यात. आमचे योगेश पाटील पण हसल्यात. 4 बॉल मध्ये 9 धावेची गरज आहे. 4-9 31 झाल्यात. भरपूर वेळा आता रील्स तर आमची डीबीएनची टीम बनवत असते. आता त्याही गोष्टी होत आहेत. आणि सगळ्यात जास्त टेन्शन त्या गोकुलला आलाय, डीजे वाल्याला. कारण तो गाववाला आहे, तिथला गाववालाच आहे गोकुल. बिचारा आता फोनवरती देखील अट्रॅक्टिव्ह झालाय. 4 मध्ये 9 धावेची गरज. 4 मध्ये 9 धावेची गरज. फुल टच बॉल कृष्णाच्या हातामध्ये. आता कुठेतरी गोकुलच्या चेहऱ्यावरती थोडी स्माईल आलाय बाबा. 3 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. त्या जाऊया डीजे गोकुलकडे. चला चला चला, सर्व एकत्र येण्याची गरज नाही. प्लीज सहकार्य करा. वैतीपाडा टीम खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळल्यात, नो डाऊट. एकत्र येण्याची गरज नाही. हरी प्लीज फिल्डिंग लावा, कारण आम्हाला ऑर्गनायझिंग कमिटी सांगतायत बाकी सर्वांनी जागेवरती जा. जसे कोविडमध्ये सर्व एकमेकांच्या जवळ यायचे नाहीत, आताही तसं एकत्र यायचं नाहीये. लांब राहा. 3 बॉलमध्ये 9 ची गरज आहे. कधी कधी जवळ आल्याने भरपूर काही गोष्टी बदलतात. आता इथेही तसं काही बदलू शकतो. तुम्ही जवळ आल्यात, एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहेत. 3 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. 3 त्रिक 9. चेतन आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या खेळाडूने देखील खूप चांगला खेळ केलाय. 3 मध्ये रन करायचे 9. तीन 9. स्ट्राईक येण्यावरती चेतन आलाय. नॉन स्ट्राईक येण्यावरती आपण पाहिलं तर जय गावडे आहेत. फिल्डिंग सजवली जातात. लेफ्ट हँड बॅट्समॅन सध्या स्ट्राईक येण्यावरती पाहायला मिळत आहेत.
3 बॉल महत्वाचे आहेत, 9 धावेची गरज आहे. चेतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती सर्वाधिक जास्त आता नजरा आहेत, कारण मागील 2 ते 3 मॅच मध्ये त्याने देखील खूप चांगला खेळ केलाय. 3-9 फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी घेतलाय झेल. स्ट्राईक पासून थोडा वंचित राहील जय गावडे. आता 2 बॉल मध्ये रन करायच्या 9. कालही वैतीपाडा आलाय, आजही आता थोडं चित्र स्पष्ट होऊ लागलंय की काय. काल 311 गावदेवी वैतीपाडा. चला प्लीज प्लीज सहकार्य करा. अमर बाउंड्री लाईनवरती या जवळ तिथे राहू नका, कारण 2 बॉल महत्वाचे आहेत, अगदी माहीत आहेत, पण एकत्र येण्याची गरज नाही आहे. 2 बॉल मध्ये 9 धावेची गरज. पहा बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक स्वतः आले आणि युवीनं घेतलाय झेल. दोन 9 रोहन ऑन अ हॅट्रिक. रोहन सध्या हॅट्रिक वरती पोहोचलाय आणि अमोल किनी यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 विकेट राहिलेले आहेत. नव्याने बॅटर गौतम मात्रे. 2 बॉल मध्ये 9. 2 बॉल मध्ये 9 ची मॅच. त्या ठिकाणी आलाय डॉट. सेलिब्रेशन सुरू झालंय आता वैतीपाडाच्या बाजूने. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास आल्यात. आता गोकुल पण आमचा खुश झाला, डीजेवाला. फोनवरती काहीतरी त्याने बातमी दिलंय. शेवटचा बॉल, 9 धावेची गरज. गोकुलनं काहीतरी घरी सांगितलं, बातमी तिथेही त्याने दिलंय. 1 बॉल मध्ये 9. 1-9. काल वैतीपाडा, आजही तो वैतीपाडाचा संघ येतोय की काय असं चित्र दिसतंय आता सध्या तरी. 1-9. फटका तर शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय, परंतु हा मॅच गमवावा लागलाय काही धावेनं शिरगाव स्पोर्ट्स शिरगावला. आणि आजच्या दिवसामध्ये गावदेवी वैतीपाडा संघ पुढे येत असताना पाहायला मिळत आहे टॉप 4 मध्ये. अभिनंदन. माझ्या गावाचे गावदेवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गावदेवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची, आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती तू थँक्यू. विश्वाची आमच्या. सेलिब्रेशन वाला मोमेंट होता हा. सर्व एकत्र आले. काल बाबा ब चा संघ आलाय, आज अ चा संघ आलाय. त्यामुळे सेलिब्रेशन मोमेंट आणि गावदेवी वैतीपाडा 1 बॉल 2 रन्स. फटाक्याची आतिषबाजी झाल्यात आमच्या स्क्रीनवरती आणि आजचा दिवस गाजवलाय. हे सेलिब्रेशन वाला मोमेंट आहे आणि सेलिब्रेशन सध्या या ठिकाणी केलं जात आहेत. चेहऱ्यावरचं स्मित हास्य, स्माईल सर्व काही सांगून जात आहेत की गावदेवी वैतीपाडा संघानं आजचा दिवस या स्पर्धेमध्ये गाजवलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जाणार आहे. Man of the match goes to मिस्टर अजय भगत. 9 चेंडूमध्ये 27 धावा बनवणारा, कारण 27 धावा इम्पॉर्टंट होत्या, त्यामुळे अजय भगत ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो अजय भगत यांना दिला जाणार आहे.